काय हो, बरे आहात ना? परत त्रास नाही होते ना काही? मी बरा आहे. बर, मी तुला जरा वेगळ्या कारणासाठी फोन केला होता. मला सांग, ती इलेक्ट्रिकची सगळी बिलं ठेवलेली फाईल कुठे आहे ग? मला सापडत नाहीये ती. ती त्या शेल्फ मध्ये ड्रॉवर आहे ना, त्याच्यात बघा बरं. एक मिनिट हा नंदू. नंदू, अगं इथे एक कापडी पिशवी आहे फक्त. त्याच्या खाली गुलाबी फाईल आहे बाबा. हो आहे. हा, त्या फाईल मध्ये सगळी सोसायटीची कागदपत्र आहेत. त्याच्या खाली अजून एक फाईल आहे, त्याच्यामध्ये लाईट बिल्स ठेवलेत सगळे. बर बर, जरा थांब. हा नंदू, सापडली फाईल. हे बघ, तू नसलीस ना की हे असं होतं. नंदू, तू कशी आहेस ग? म्हणजे तिकडे सगळं ठीक आहे ना? आणि पैसे पोचवल्यानंतर समर साहेब काय म्हणाले? थँक्यू म्हणाले. बरं बरं. ते तसे पहिल्यापासून समजूतदारच आहेत म्हणा. बरं, मला एक सांग, ते ठीक आहेत ना? म्हणजे कसं वागतात ग ते तुझ्याशी? हा, बरे आहेत. म्हणजे आपल्याला सुरुवातीला वाटलं होतं ना, तितके वाईट नाहीयेत. अगं, ते मुळात वाईट नाहीतच. तसं नाही हो बाबा, पण आपल्याला सुरुवातीला वाटलं होतं ना, ते आश्रमाच्या वेळी जे काही झालं होतं जमिनीचं आणि सगळं, तेव्हा वाटलं होतं ना किती दुष्ट आहेत वगैरे. पण तसे नाही आहेत ते. एखाद्या वेळी अचानक बरे सुद्धा वागून जातात. काय काय म्हणजे काय? एखाद्या वेळी म्हणजे काय? अहो, म्हणजे काय झालं, आज माझ्यामुळे ना त्यांची थोडी ती क्रोकरी, काचेची भांडी काही फुटली. बापरे. अहो, म्हणजे माझा धक्का लागला आणि ते पडलं सगळं. कुणाला काही लागलं का? बाबा, तुमच्या लेकीलाच लागलंय थोडंसं. अरे रे. नाही नाही, म्हणजे फार नाही, अगदी थोडंसं हो. पण त्यांचं नुकसान झालं ना, पण तरी ते राजवाडे चिडले नाहीत माझ्यावर. का चिडतील ते? तुझ्या हातून चुकून घडलं ना हे, तेवढं कळतं की त्यांना. तुला सांगतो नंदू, समर राजवाडे ना समजूतदार आहेत का? तुला सांगतो, नाहीतर आजपर्यंत आपल्याशी नातं तोडण्याची त्यांच्याकडे 1000 कारणं होती, पण त्यांनी कधीही ती भाषा केली नाही. त्यांनी नाती तोडली नाहीत, उलट जोडली. मोठ्या मनाचे आहेत ग ते. हा, पण तुला एक सांगतो आनंदू, तू पण जरा त्यांच्या बाजूने कधी कधी विचार करत जा. काय? हो बाबा, चला मी नंतर बोलते तुमच्याशी. तुम्ही काळजी घ्या बरं का. तू सुद्धा काळजी घे स्वतःची. हा, बरं, चल ठेवतो फोन. बाय. प्राणायाम करतायत मूर्ख. दादा इतक्या सहज विरघळेल असं वाटलं नव्हतं. पुरुषांना काय ग, जरा गोड गोड बोलणाऱ्या, साध्या सरळ अगदी सोजवळ बायका दिसल्या ना की विरघळले. नाही नाही, समर आणि स्वानंदीमध्ये जवळीक निर्माण होता कामा नये. ते आपल्यासाठी धोकादायक असेल. मला तर टेन्शन आलंय की माझ्या अधीरामध्ये आणि रोहनमध्ये. नाही नाही, का होणार आहे त्यांच्याकडे मम्मा?